तुमच्या अपयशावर कोणी अतिटीका करत असेल तर हे करून पहा. जीवनात अपयश येणे स्वाभाविक आहे, पण अनेकदा आपण अपयशाला सहज स्वीकारतो. तर कधी आपल्यावर होणाऱ्या टीकेमुळे मानसिक तणाव वाढतो. समाज, कुटुंब, मित्र किंवा सहकारी आपल्यावर वारंवार टीका करत असतील तर त्याचा आपल्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम होऊ शकतो. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून या टीकेला योग्य प्रकारे हाताळले नाही तर ती आत्मसंदेह, न्यूनगंड आणि चिंता निर्माण करू शकते. पण योग्य मानसिकता आणि काही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारले तर आपण या परिस्थितीला सहज तोंड देऊ शकतो. नंबर 1. टीकेच्या मुळाशी काय आहे हे समजून घ्या. तुमच्या अपयशावर कोणी टीका करत असेल तर प्रथम त्यामागील कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही लोक संवेदनशील असतात आणि त्यांना तुमचे यश अपयश फारसे महत्त्वाचे नसते. पण काही जण तुमच्या कमकुवत बाजू शोधून त्या अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात. टीकेची कारणे: स्वतःच्या कमतरता झाकण्यासाठी किंवा काही लोक स्वतःच्या कमतरतांवर पडदा टाकण्यासाठी इतरांवर टीका करतात. प्रतिस्पर्धी किंवा तुमच्या यशाने असुरक्षित वाटणारे लोक तुमच्या अपयशावर जाणीवपूर्वक टीका करतात. काही लोक स्वतःच्या भावनिक समस्यांमुळे इतरांवर टीका करून स्वतःला श्रेष्ठ समजतात. काही लोक अपयशाकडे सकारात्मकतेने पाहण्याऐवजी त्याला दोष देण्याच्या मानसिकतेत असतात. नंबर 2. स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवा. टीका तुमच्या मानसिकतेवर परिणाम करू नये म्हणून स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवणे गरजेचे आहे. टीका सहन करण्यासाठी मानसिकता विकसित करा. स्वतःला समजून घ्या, स्वतःच्या क्षमतांबद्दल ठाम राहा आणि दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहू नका. स्वतःच्या भावना ओळखा. टीकेमुळे मन दुखावले जात असेल तर त्या भावनांना स्वीकारा आणि त्या योग्य प्रकारे व्यक्त करा. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. अपयशाच्या वेळी आत्मविश्वास डळमळीत होतो, पण स्वतःवरील विश्वास तुम्हाला टिकून राहायला मदत करतो. नंबर 3. सकारात्मक प्रतिसाद द्या आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा. कोणी अतिटीका करत असेल तर त्यावर तिखट प्रतिक्रिया देण्याऐवजी संयमाने उत्तर द्या. टीकेला सामोरे जाण्याचे मार्ग: टीकेचा स्वीकार करा, पण निगेटिव्ह एनर्जी स्वीकारू नका. काही टीका खरी असते, ती स्वीकारावी, पण जर कोणी फक्त टोमणे मारत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. संयम ठेवा. जास्त प्रतिक्रिया दिल्यास वाद वाढू शकतो. शांत राहून परिस्थिती हाताळा. संवाद साधा. जर एखादी व्यक्ती वारंवार टीका करत असेल तर त्याच्याशी स्पष्ट बोलून त्याला समज द्या की तुमच्या अपयशाबद्दल टीका न करता पाठिंबा देणे अधिक फायदेशीर ठरेल. नंबर 4. स्वतःच्या विचारसरणीमध्ये बदल करा. टीका ही तुम्ही खचवण्यासाठी नसून शिकण्याची संधी असते, त्यामुळे मनोवृत्ती सकारात्मक ठेवा. विचार बदलण्याचे उपाय: अपयश म्हणजे अंतिम सत्य नाही. अपयश हा केवळ एक टप्पा आहे, पूर्ण प्रवास नाही. स्वतःच्या चुका ओळखा आणि सुधारणा करा. जर टीका योग्य असेल तर त्यातून शिकून स्वतःला सुधारा. टीकेकडे विकासाच्या संधीसारखे पहा. जर लोक तुम्हाला कमी लेखत असतील तर ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करा की तुम्ही चुकलेले नाही. नंबर 5. मानसिक तणाव कमी करण्यासाठी वैज्ञानिक उपाय अवलंबवा. तुमच्यावर होणाऱ्या टीकेमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असेल तर मानसशास्त्रानुसार काही तंत्रे उपयुक्त ठरू शकतात. मनशांतीसाठी उपाय: मेडिटेशन आणि ध्यानधारणा मेंदू शांत ठेवण्यास मदत होते. योग आणि शारीरिक व्यायाम मानसिक तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. स्वतःला प्रेरित करा. सकारात्मक पुस्तकं वाचा. प्रेरणादायी लोकांचे अनुभव ऐका. सोशल मीडिया आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. समाज माध्यमांवरील ट्रोलिंग आणि नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. नंबर 6. सकारात्मक लोकांचा सहवास ठेवा. कोणाच्या तरी टीकेचा तुमच्यावर प्रभाव पडू नये म्हणून सकारात्मक लोकांशी मैत्री करा. सकारात्मकता टिकवण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांची मदत घ्या. जे तुम्हाला समजून घेऊ शकतात अशा लोकांसोबत वेळ घालवा. गुरु किंवा मार्गदर्शकाचा सल्ला घ्या. अनुभवी व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शन मिळू शकते. स्वतःला उत्तेजित करणाऱ्या गोष्टी करा. नवीन छंद जोपासा. आनंददायी गोष्टी करा. नंबर 7. भविष्यातील यशासाठी योजना आखा. अपयशातून बाहेर पडण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. स्ट्रॅटेजी तयार करा. लक्ष्य निश्चित करा. पुढे काय करायचे याचे ठोस उद्दिष्ट ठेवा. छोट्या यशांचा आनंद घ्या. प्रत्येक टप्प्यावर मिळणाऱ्या यशाचा आनंद घ्या. सतत शिकत राहा. अपयशातून धडे घ्या आणि नव्या गोष्टी शिकण्यास तयार राहा. कोणी तुमच्या अपयशावर अतिटीका करत असेल तर ती स्वतःच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हाताळा.
टीकेच्या मुळाशी काय आहे हे समजून घ्या. मानसिकदृष्ट्या मजबूत बना आणि सकारात्मक प्रतिसाद द्या. स्वतःची विचारसरणी बदला. मानसिक तणाव दूर करण्यासाठी वैज्ञानिक उपाय वापरा. सकारात्मक लोकांचा सहवास ठेवा आणि भविष्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने वाटचाल करा. टीका ही तुमचा पराभव करण्यासाठी नसून तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी असते, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.